मला म्हटलं रात्री मन धरायला की ठीक आहे म्हणे, ये तू म्हणे, दादा तुला अजून राग येईल म्हणे. नेमकी 4 वाजलेत आणि आता आज कसं काय अचानक लाईट गेली काय माहिती. टॉर्चच्या ह्याच्यामध्ये वाचून घेते, मोबाईलच्या ह्याच्यात. अचानक कसं काय गेली लाईट काय माहिती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजही माझा बरोबर 4:30 वाजेशी अध्याय पठण जे आहे ते कंप्लीट झालेलं होतं, कारण आज होते फक्त 5 अध्याय आणि सारखी लाईट ये जा करते. आता पण लाईट गेली, तेव्हासुद्धा लाईट गेलेली होती आणि आज मला बरोबर 1:30 वाजेला जाग आलेली. जशी जाग आलेली तर मी लगेच तडक उठली आणि जे काही आहे माझं आवरायचं ते आवरून घेतलेलं. म्हटलं नको 1 तास नाही अर्धा तास करण्यात काहीच अर्थ नाही आहे, त्यामुळे मी लगेच उठलेली. आणि आज अलाराम वगैरे पण लावलेला नव्हता, म्हटलं बघू बिना अलारामची आपल्याला जाग येते तर. खरंच आलेली होती 1:30 वाजेला. तर सगळं आवरून झालेलं आहे आज. आणि आज आहे शनिवार, तर श्लोकची आहे आज दुपारून शाळा आणि बीच होती सकाळ, तर ते सकाळचं ते सगळं आवरून झालेलं आहे. आणि आज आहे विशेष म्हणजे श्लोकचा पेपर, एक्झाम आहे त्याची सायन्स ऑलिम्पियाडची, म्हणून त्याने सगळी तयारी करून ठेवली त्याची. आणि आता रेडी झाला की मग त्याला जायचं ना बेटा. बॅग वगैरे सगळी पॅक झालेली त्याची. आणि आज सगळी तयारी श्लोकने त्याच्या हातानेच केली आहे, कारण की मी माझं सगळं आवरत होती तोवर त्याने त्याची आंघोळ केलेली, तयारी केलेली, युनिफॉर्म वगैरे. हो ना बेटा. तर की सायन्स ऑलिम्पियाडचा पेपर आहे आज. तो केंद्र शासनाकडून घेतलं जातं, जसं आपलं स्कॉलरशिप असते किंवा प्रज्ञाशोध परीक्षा असते सेम त्याप्रमाणे असते. मॅथ असणारे एक मॅथ ऑलिम्पियाड असते आणि सायन्स ऑलिम्पियाड असते. तर त्यातनं श्लोकने सायन्स ऑलिम्पियाड घेतलेलं आहे. गेल्या वर्षी पण त्याने घेतलेलं होतं, तर त्यात त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. दोन पेपर असतात ते. आज हा पहिला पेपर आहे, नंतर 1 किंवा 2 महिन्याने दुसरा पेपर राहील. आणि अजून एक आहे म्हणजे आज आहे श्लोकच्या शाळेतला ओपन हाऊस, जी आपली फर्स्ट टर्मची एक्झाम राहिली त्याचे पेपर दाखवणार आहेत आणि मार्क्स दाखवणार आहेत आजच. तर काल आल्याला म्हणतो की मम्मी मी तुला नेणार नाही आहे, मी पप्पांना नेणार आहे आणि सगळं करायचं आपण आणि नेणार आहे तो पप्पांना. गेल्या शनिवारी अभिचे होता ओपन हाऊस, तर तिनेसुद्धा पप्पांना नेलेलं, मला नव्हतं नेलेलं. म्हणजे आपण सगळं मुलांचं करावं, त्यांच्या मागं लागावं, अभ्यास कर, हे कर ते कर, त्यांच्या शाळेचं सगळं करून द्यावं. आणि त्याचा जो रिझल्ट आहे त्यांनी काय दिवे लावलेले ते पाहायला ते पप्पांना नेतात. आणि पप्पांना काही घेणं देणं नसतं तरीसुद्धा. आणि कालपासून हां, आणि कालपासून ते चाललेलं की नाही तुला नेणार, तू दिदीने कसं पप्पांना नेलं होतं, मग आता मी पण पप्पांना नेल, तुला नेणार नाही. रागवायला तर हवंच ना. आता चांगलं असेल तर चांगल्याचं कौतुकच करेल आणि कमी असतील तर मग काय रागवणं तर आहेच. कारण की मला तरी वाटतं यावर्षी थोडंसं तिला कमी जास्त पडतील मार्क्स, कारण की त्याची जेव्हा एक्झाम होते तेव्हा मी नेमकी तिकडे होते, घरी होते, त्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे एवढा झालेला नाही. पण बघू आता काय दिवे लावले ते. तसं तुम्हाला म्हटलं रात्री मन धरायला की ठीक आहे म्हणे, ये तू म्हणे, दादा तुला अजून राग येईल म्हणे. हो ना. काय बोललेला तू. हां, तुला राग येऊन द्याल वे म्हणे, येऊन द्या मग तूच म्हणे. हो ना. हॉल नंबर 13 आहे. हा ना, पहिला जुनी बिल्डिंग नाही का ती. चालेल. तर असा आमचा श्लोक अगदी मनधर म्हणतो ना आपण, मनधर ना असा आहे.
हो चालेल चालेल. हे असं टाकशील का मोठं होशील तेव्हा मॉल मग काय टाकशील काय बनायचं मग मोठं पोलीस डॉक्टर आमचं 5-5 मिनिटाला बदलतं. असं आहे का? जे पाहिलं ते बदलते. तर आजची तुम्ही रेसिपी पाहिली असणार आहे. अगदी आपण जे म्हणतो ना गावठी चायनीज तसं झालेलं आहे. थोडीशी सोयाबीन चिल्ली बनवलेली, नंतर नूडल्स वगैरे बनवलेले. कारण ह्या पोरांना आहे ना त्याच्यात शिमला मिरची आवडते ना, पत्ताकोबी आवडत ना, काय आवडतं. तरी मी थोडेसे कांदे जिरे ते टाकलेले. त्यांना अशी थोडीशी एकाला सोयाबीन खायची होती आणि एकाला नूडल्स खायची होती. झालेलं आहे. आणि समर्थांना मी आज दूध पोळीचा नैवेद्य दिलेला आहे आणि थोडासा किराणा वगैरे करून आणलेला. तर त्यावरच मग सोय सॉस आहे ते आणलेलं, तर त्यांना आज खावंसं वाटलं त्यांना आज ते ट्राय करून दिलेलं आहे. श्लोकचं ओपन हाऊसला तर मी गेलेली नाही आहे, पप्पा गेलेले होते. तर काय रिझल्ट आहे बेटा सांगतो का? सांग. सिरायला असता तो नापासच राहिला असता, त्याला घरातच घेतलं नसतं मी. नाही का? सांग काय काय रिझल्ट सांगतो. मराठीला A1 आहे आणि इंग्लिशला A1 आहे, सायन्सला B1 आहे, B1 आहे B1 आहे का? आणि मॅथला A1 आहे. म्हणजे सगळ्याच विषयामध्ये A1 आहे, फक्त सायन्सला B1 आहे. सायन्स थोडंसं हार्ड गेलेलं आहे म्हणून सायन्सलाच B1 आहे. तर ह्यावर्षी त्याला CBSE पॅटर्न घेतलेलं आहे त्याचं, त्यामुळे त्याला थोडंसं हार्ड गेलेलं सायन्स, नाहीतर कवर होऊन जातं. तर छान असा पेपरही गेलेला आहे त्याला आजचा, हो ना बेटा? सायन्स ऑलिम्पियाडचा पेपर कसा गेला बेटा तुझा आज? तो पण छान गेलेला आहे. पण बघू आता रिझल्ट कसा होतो तसा. मग सर उत्तरं सांगतील का काही सांगते. एकमेकांना चिडवणं दिवस चालू असतं, मग एकमेकांना मारायचं, एकमेकांवर ओरडायचं, मग दोघांकडनं कंट्रोल नाही झालं मग मम्मी मम्मी मम्मी. आणि आता आहे 3 दिवस सुट्ट्या कंटिन्यू, त्यामुळे तर आता वांदा नाही. म्हणजे आजपासूनच सुरू झालं आहे ते, दुपारपासूनच. कारण की यांनाही सुट्टी होती, तर विचारू नका आज खूप म्हणजे काय चाललेली. जेवणं झाल्यानंतर पुन्हा भूक लागलेली, मग पुन्हा पॉपकॉर्न केले, परत मग ते पोंगा तळला, मग पुन्हा चहा कॉफी, आता नूडल्स, सोयाबीन, खिचडी सारखं चालूच आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड बाय.